एक तर दिव्याला पोलीस स्टेशन ही गरज आहे. मुंबईवरती प्रचंड भार आहे पोलीस स्टेशनवरती. अशा परिस्थितीमध्ये वाढत्या लोकसंख्येचा विचार करता दिव्याला नवीन पोलीस स्टेशन द्यावं ही आमची अनेक वर्षाची मागणी आज परत मी लावून धरली. त्याचबरोबर कोरटकर आणि सोलापूरकर या दोघांनाही शिवाजी महाराजांचा अपमान करून सुद्धा हे शासन सुरक्षित का ठेवतं आहे, एवढं संरक्षण का देतं आहे, त्यांच्यावर कारवाई का करत नाही, हा प्रश्न मी आज महाराष्ट्र शासनापुढे मांडला. नाही, मी गृहराज्यांना मंत्र्यांना म्हटलं तुमचं आडनाव कदम आहे, ते कोकणातनं येतात, तुमचे पूर्वी जे शिवाजी महाराजांचे साथीदार होते, अशा कदमांच्या पोराकडनं अपेक्षा आहेत की तू सूर्यापासून सारखा तळपशील आणि ज्यांनी शिवाजी महाराजांचा अपमान केला आहे त्यांना कोठडीत टाकशील. तसं काही घडताना दिसत नाही. पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या कवितांवर आधारित चल हल्ला बोल सिनेमा संदर्भात सेन्सॉर बोर्डने पुन्हा एकदा मोठे चुका केलेल्या आहेत. सेन्सॉर बोर्डच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पुन्हा एकदा ढसाळ कुटुंबियांचा देखील अपमान केला आहे आणि कोण आहेत नामदेव ढसाळ देखील विचारले. मला वाटतं यांना कानफडात मारल्याशिवाय सुधारणार नाही. हा दुसऱ्यांदा झाला. आज त्यांच्या घरच्यांना विचारलं की तुम्ही एक तर मराठी आणि त्यातनं दलित, मग कोण ओळखणार नामदेव ढसाळला? म्हणजे दलितांना ओळखायचंच नाही ही भारताची पूर्वीपासूनची मानसिकता आजही तुम्हाला या पेडर रोडवर दिसते. इथे आहे ना हे तुमचं सेन्सॉर बोर्डची बिल्डिंग कुठे? पेडर रोडवर आहे. म्हणजे त्या जसलोकच्या समोर NFDC नॅशनल फिल्म डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन. हा कोण आहे अधिकारी? मुजूर रवींद्र सिंग. कोण नामदेव ढसाळ? मराठी माणूस आणि त्यातनं दलित, मग कोण ओळखणार नामदेव ढसाळला? म्हणजे आता जातीने माणसं ओळखण्याची परंपरा सुरू झाली आहे. हे आम्ही म्हटलं की लोकांना राग येतो आणि म्हणून कोरटकर आणि सोलापूरकर वाचतो आणि नामदेव ढसाळ फेकला जातो. मराठी लोक दलित लोक का सिनेमा काढतात असा देखील प्रश्न विचारले आणि ते स्वतः राजपूत असल्याचं सांगतात रवींद्र सिंग. नाही, आम्ही का सिनेमा काढतो? या बापाकडनं पैसे घेऊन काढत नाही, आम्ही आमच्या ताकदीवर काढतो. हा कोण? ह्याच्याकडनं घेतो का आम्ही सिनेमे काढायचे पैसे? आमच्या दलित बांधवांनी जर सिनेमा काढला तर ह्याच्या खिशातनं रुपया घेतला होता का? म्हणजे दलित बांधवांनी काही करायचंच नाही. ही जी देशातली मानसिकता आहे ती आमच्या पेडर रोडवर दिसतं कामा नये. आणि माझं आव्हान आहे हो, हे तुम्ही शिवाजी महाराजांचा अपमान सहन करताय, तुम्ही नामदेव ढसाळचा अपमान सहन करताय, तुम्ही कधी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. अरे तुमच्यातला मराठी माणूस, तुमच्यातली मराठी माती आग कधी लागणार त्याला? एवढे धडधडीत अपमान आपल्या डोळ्यासमोर होत आहे, त्यांना आपण असे कसं व्हायचं आपलं? हा रवींद्र सिंगला उद्या भीती वाटली पाहिजे ऑफिसला जाताना की आपलं कानफड फुटणार आहे म्हणून. अॅट्रॉसिटी दाखल झाली पाहिजे. तो मी विचारू कशा शकतो की तुम्ही दलित आणि तुम्हाला कोण ओळखतं? हे सगळं अॅट्रॉसिटीच्या कक्षेत बसणार आहे. ह्याच्यावर अॅट्रॉसिटी शासनाने लगेच दाखल केली पाहिजे. आणि मी ढसाळ कुटुंबियांनाही सांगेन त्या स्वप्नीलला की तू जा पोलीस स्टेशनला, आम्ही येतो आणि अॅट्रॉसिटी दाखल करा. अनेक संघटनांनी तुम्ही स्वतः जाऊन तिकडे जाब विचारला होता सेन्सॉर बोर्डाला, आक्रमकपणे सेन्सॉर बोर्डला एवढं सगळं विचारून देखील सेन्सॉर बोर्डची मजबुरी कायमच आहे. असं आहे की जात व्यवस्था एवढी मजबूत होत चालली आहे की जे बाबासाहेब आंबेडकरांनी जातविरहित भारत निर्माण करण्याचं जो स्वप्न बघत होते ते स्वप्न हळूहळू भंग पावतं असं दिसायला लागलं आहे. तुम्ही दलित आहात, तुम्ही पिक्चर कसा काढू शकता? आणि त्यातनं मराठी तुम्हाला ओळखतो कोण? अरे हे काय वाक्य आहे? हे वाक्य आहे काय? ते इकडे भैयाजी जोशी येणार, ते म्हणणार घाटकोपरची भाषा गुजराती आहे. सेन्सॉर बोर्डवाले म्हणणार तुम्ही दलित आहात, तुम्हाला पिक्चर काढण्याचा काय अधिकार? कोण तुम्हाला ओळखतो? अरे काय चालवलंय काय महाराष्ट्रामध्ये? पोलिसांच्या वाढदिवसाचं गुन्हेगारांकडून जंगी स्वागत केलं जाते. पिंपरी चिंचवडची वाटचाल बीडच्या दिशेने होताना दिसते. मला याविषयी काय माहित नाही. महाराष्ट्र सगळीकडनंच घसरतोय. महाराष्ट्र सूर मारतोय आता समुद्रामध्ये. दरोडई उत्पन्न घसरलं हे तर सर्वश्रुत आहे. आपण आपलं फक्त भाषणात ऐकलं ऐकायचं नंबर वन. आपण नंबर 1 नाही, नंबर 10 वर आहोत. हिंदी
विधान परिषद चले गए। इस दौरान आमतौर पर फिनेंस को लेकर के बड़े बड़े अनाउंसमेंट जो है फिनेंस डे पे जिस दिन बजट पेश किया जाता है उस दिन किया जाता है, लेकिन आज मुख्यमंत्री ने खुद आज मुख्यमंत्री ने जितनी घोषणाएं की, मुझे लगता है बजट में कुछ रखा ही नहीं घोषणा करने के लिए। तो कहीं ना कहीं ये जो बाकी के जो दो दल हैं उनके सहयोगी दल हैं उन्हें उनकी जगह दिखाने का प्रयास किया गया है, उन्हें बताया गया है कि मैं ही वो दो दल पहचाने जाने, हमको क्या लेना देना है। हम तो इतना ही देखते हैं कि मुख्यमंत्री क्या बात करता है, वो उप मुख्यमंत्री के थाली में खाना रखता है कि नहीं, वो हमको लेना देना नहीं है उससे कुछ। कहीं ना कहीं उन्हें जगह हमको क्या लेना देना है, वो भूखे सो जाए, हमको क्या करना है। सर आपके हिसाब से जिस हिसाब से आज पेश किया गया मुख्यमंत्री द्वारा, महाराष्ट्र की स्थिति कैसी है? महाराष्ट्र की स्थिति अगर फाइनेंशियली सोचो तो पूरी खत्म हो चुकी है। आज जितनी भी हमारी हेल्थ पॉलिसीज है, महात्मा फुले की जो योजना है जिसके नाम पे हॉस्पिटल्स चलाए जाते हैं, महिलाओं को मेडिसिन दिया जाता है, ये सब योजनाओं के लिए पैसे ही नहीं है हमारे पास। सब योजनाएं खत्म हो चुकी है। महाराष्ट्र में किसी गरीब आदमी को अगर हॉस्पिटल जाना है और उपचार लेना है तो उसके लिए महाराष्ट्र सरकार के पास पैसे नहीं है। सब अगर ये देखिए कि एक अलग बिल का पारित हो रहा है जिसमें होली नज़दीक है और यदि अगर कोई दारू मुझे नहीं लगता ये बिल पारित हुआ है, लेकिन अगर पारित हुआ है तो गलत है। ये आप कैसे कह सकते हैं कि दारू के नशे में आप कहीं पे भी नहीं। अभी मैं ट्राइडेंट में समझो मेरा दोस्त, मैं दारू नहीं पीता हूँ, मेरा दोस्त दारू पी के निकला और मैं यहाँ खड़ा हूँ और वो मुझे मिलने को आया और रास्ते में उसको पुलिस ने पकड़ लिया, तो क्या बोलेंगे, तू दारू पी के आया है? तो इसका मतलब यह है कि घर में दारू पियो और पी के सो जाओ, फिर ये बार बार कैसे चलेंगे? मुझे लगता है ये बिल में कुछ गलती हुई है। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।